धुळे शहरातील देवपूर भागात पुन्हा चोरट्यांचा वावर वाढताना दिसत आहे। तरीही चोरट्यांचा बंदोबस्त होताना दिसत नाही। उलटपक्षी चोरी झाल्याचं चित्र समोर येत आहे। धुळे देवपूर हे चोरीचे माहेरघर म्हणून ओळखले जात आहे, कारण या भागात चोरी ही नित्याची बाब झाली आहे। रात्री काही दिवसागणिक देखील या भागात चोरी होत असल्याचं चित्र समोर येत आहे। या संदर्भात मागील काही दिवसांपूर्वी बातम्या ऐकायला, पाहायला, वाचायला देखील मिळाल्या होत्या। मात्र या संदर्भात कुठलीच अशी उपाययोजना होताना दिसत नाही। उलटपक्षी चोरट्यांची दहशत कायम असून चोरी होताना दिसत आहे। गेल्या 1 दिवसापूर्वी धुळे देवपुरातीलच श्रीरंग कॉलनी येथील प्लॉट नंबर 12 येथे राहणारे व तुळजाई प्रोव्हिजनचे मालक प्रथमेश राजीव गांधी यांच्या घरी चोरी झाल्याचं समोर येत आहे। प्रथमेश गांधी हे भाजप देवपूर मंडळ अध्यक्ष देखील आहेत। मात्र मध्यरात्रीची संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून घरातील कपाटात ठेवलेल्या दागिन्यांसह लॅपटॉप डाटा चोरी केला आहे। या संदर्भाची माहिती देवपूर पोलीस ठाण्याला देताच पोलीस निरीक्षक MS वाघ, पोलीस उपनिरीक्षक कैलास दामोदर यांच्यासह ठसे तज्ञ श्वान पथक घटनास्थळी दाखल होऊन चोरी झाल्याची पाहणी करून पंचनामा केला होता। या संदर्भात देवपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा देखील नोंदवण्यात आला आहे। दिवसा होणाऱ्या या चोऱ्यांमुळे रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। पोलीस प्रशासनाने या संदर्भाची दखल घेऊन अशा संधीसाधू चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी देवपूरकरांतर्फे केली जात आहे।